नमस्कार. तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर इकडं स्वयंपाकाची माझी तयारी सुरू आहे. दुपारच्या सकाळचा चहा नाश्ता वगैरे सगळं झालं. इथे सियारा आमची बघा फिरायला गेली चप्पल घालून घरात. चप्पल काढायची पद्धत असं चप्पल काढता फेकायचं. आज करणार आहे मस्त अशी त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. इथं अंडी शिजत घातल्यात आणि येल्लो दिसते ते लिंबू आहे कारण ते काळं पडू नये म्हणून. कढई किंवा पातेलं असतं ते ठीक आहे, तुम्ही वापरले तरी चालेल. अंडी जास्त आहेत त्यामुळं कढईमध्ये घातलेत मी, कारण पाहुणे पण आहेत त्यामुळं अंडा करी जास्त करणार आहे आज मी. इथं मस्त असा भात घातला शिजत. तर रेसिपीला सुरुवात करूया, कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा. अंडे शिजूसपर्यंत मी मसाल्याची तयारी करून घेते. त्यासाठी इथं वाळं खोबरं घेतलं आहे, म्हणजे सुकं खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर घेतले, 2 टोमॅटो घेतलेत, 1 कांदा घेतला आहे आणि आलं लसूण घेतलं आहे आणि लवंग दालचिनी मिरे घेतले. वाळं खोबरं घेतले. ह्याला काही मी भाजून घेतलं नाही आहे, आज डायरेक्ट घालणार आहे. आणि कांदा पण भाजून घेतला नाही आहे, डायरेक्ट घालणार आहे. आता फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये असं खूप असं भाजून घेणार त्यामुळे आता डायरेक्ट करायला. असं पण करा तुम्ही, छान होते अंडा करी. आणि सगळे मसाले आता मिक्सरच्या भांड्यात घालणार. आणि बघा मग लसूण पण भरपूर असा घेतला आहे आणि आलं पण घेतलं आहे. आता हे फक्त मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं. आणि बाजूला टमॅटो दिसते ते फोडणीसाठी मी ठेवले बाजूला. आणि कांदा आणि कोथिंबीर पण नंतर कट करून घेणार आहे. त्यानंतर इथं बघा मी 1 चमचा भरून जिरे टाकलेत. त्यानंतर आपण हे मस्त असा बारीक मसाला करून घेऊया. मसाला छान असा झालेला आहे आपला बारीक. इथं फोडणीसाठी 1 मीडियम साईजचा कांदा, टोमॅटो अर्धा आहे आणि मसाल्यामध्ये 2 घातले होते आणि कोथिंबीर. अंडी शिजली की फोडणी देऊया. बघू शकता अंडी शिजलेत. आता थंड झाल्यावर त्याला सोडून घेते आणि मग आपण फोडणीला सुरुवात करूया. सोडून घेतलीत मी, त्यातलं एक काढून ठेवले सियारासाठी. त्यातलं पण तिला अर्धा दिले. एक व्हाईट फक्त खाते ती आणि येल्लो हे ठेवले त्याच्यामध्ये टाकायला. आमटीमध्ये येल्लो हवा आहे तुला, खाणार काय तू? खात नाहीच नाही तर पाहिजे तिला देते. तर आपण फोडणी देऊया. थांब तुला देतो. तू काय खाल्लंस आता? अंड खाल्लं? दर ती येल्लो जास्त खात नाही पण आता खातो म्हणाले म्हणून द्यायला. आणि हे गळ्यात बघा असं चेन घातल्या म्हणत असाल, मंगळसूत्र नाही आहे कारण की सियारानं आमच्या ओढलेली आणि ते मधनं तुटलं आहे त्यामुळं ते आता हे करून बदलून आणायचं, त्यामुळं चेन घातली तोपर्यंत. आवडत नाही ना तुला? हो का? तिला दिलं सियाराला आमच्या खायला, पण आता बघा ती कशी म्हणायला गेले छान नाही आहे ती. तिला आवडत नाही येलो तरी पण घेतली जबरदस्ती. आता इथं मी पातेलं ठेवले. अंडी जास्त आहेत आणि अंडी घातल्यानंतर आमटी वर येईल म्हणून रस्सा. सो करीसाठी मी एवढं मोठं पातेलं घेतलं आहे कारण की अंडी घातल्यानंतर करीवर येते म्हणून. मोठा असू दे म्हणून मोठं घेतलं आहे आणि अंडा करी पण जास्त आहे. पाणी पहिला अंड खालीस की नाही? आता पाणी पी जा तू. इथं भरपूर असं तेल घालायचं. त्यानंतर फोडणीला कांदा, एक कांदा हा मीडियम साईजचा, जराशी कोथिंबीर टाकायची. कांदा पूर्ण मऊ सॉफ्ट होईपर्यंत टाकायचा, ब्राऊन करायची गरज नाही. सियाराला आमच्या पाणी पाहिजे तर बॉटल घेऊन टाकत नव्हती. थोडं कांदा बघा भाजला केलाय छान असं. त्यामध्ये आता आपण
खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते टाकायचं. तर मी व्हिडिओ काढले तरी त्याकडे पण त्याला लक्ष द्यायला लागले. मसाला आपण जो वाटून घेतलेला तो घालायचा. सगळा घालते मी आणि करी जास्त म्हणून. सगळा घातले. आता ह्याच्यात नंतर पाणी घालून तेच पाणी टाकते. सॉरी का म्हणालीस तू मला? का सॉरी? आता मसाला छान परतून घ्यायचा कारण की आपण खोबरं पण भाजलं होतं. कांदा पण ह्याच्यात मसाल्यामध्ये कच्चा होता घातलेला. आलं लसूण पण कच्चं आहे पण त्यामुळे मसाला छान असा भाजून घ्यायचा. त्याचा कच्चा स्मेल पूर्ण जाऊसपर्यंत आणि मसाल्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे इथपर्यंत आपण मसाला भाजून घ्यायचा. भाजायला वेळ लागलेला तर 5-6 मिनिटं तर लागतील. हा मसाला भाजल्यानंतर मी दाखवते. बघू शकते तुम्ही. दाखवते मी समोरून दाखवते तुम्हाला. मसाला पण भाजून घेते थोडा 1-2-3 मिनिटं प्लेट झाकून भाजून घेते. परत ते आणि तेल सुटल्यानंतर तुम्हाला दाखवते कारण की व्हिडिओ खूप मग मोठा होतो. बघू शकते मसाला भाजायला गेला अजून पण ते सुद्धा नाही. प्लेट झाकते आणि गॅस बारीक करते आणि परत प्लेट जरा असं भाजून देते मसाला. तोपर्यंत तुम्हाला सांगायचं राहिलं इथं अंडा मी सोलून घेतले. कधी कधी कुणाचे अंडे असं निघत असतील जसं हे निघले बघा साल काढताना असं 2-3 तसे निघले बाकीचे आहेत. आता जे चांगले आहेत ना त्याला थोडासा कट देऊन घ्यायचं. असा कट देऊन घ्यायचा म्हणजे करी ह्याच्यामध्ये जरा उतरते आणि टेस्ट होते. बाकीचे असे निघल्यामुळं त्याला काही कट द्यायची काही गरज नाही. आणि हा येल्लो पार्ट आहे तो मॅश करून त्याच्यात टाकायचा नंतर आपण. बघू शकते मसाला छान भाजला गेलाय. तेल पण सुटले ह्याला. अजून भाजायचा मसाला खाली टाकायला नको. आता त्याच्यामध्ये जरा टोमॅटो टाकायचे. जरा पाणी टाकते खाली करताना. तर ह्याच्यामध्ये पावडर मसाला टाकायचा. हळद पाव चमचा. काश्मीरी लाल तिखट 2-3 चमचे. हे तिखट नसते फक्त कलरला असतं. चवीनुसार मीठ. नंतर घरची चटणी. लाल तिखट जे तिखट असतं ते तुम्ही कसं खाता त्यानुसार टाका. आणखी आपल्याला काय टाकायचं थोडीशी धना पावडर आणि अंडा करी मसाला कुठल्या पण कंपनीचा टाका. मी सवयीचा टाका म्हणजे चांगला असतो म्हणून. ॲड वगैरे काय नाही आहे. सवयीचा मसाला छान असतात सगळी मला तर आवडला. छान मिक्स करून दिली. आणखी थोडा अंडा करी मसाला मी 2 चमचे टाकले. काही पावडर मसाले मिक्स करून घ्या. आणखी थोडं पाणी घालूया. हे मसाल्याला छान असं तेल सुटूपर्यंत पूर्ण तेल सुटलं. प्लेट झाकते आता 2-3 मिनिटं भाजून. बघू शकता 1-2-3 मिनिटं प्लेट ठेवली होती.
भाजला गेला आहे बघू शकता. तेल पण सुटले मसाल्याला तरी मस्त अशी आणि सुगंध पण छान येते मसाल्याचा. मस्त असा आपला मसाला भाजला गेला आहे. ह्याच्यामध्ये घालूया आपण गॅसवरती मसाला होते घालून एखादा मिनटं बारीक गॅसवरती प्लेट ठेवून घेऊया. 1 मिनिट ठेवूया तसंच. एक अर्धा मिनिट ठेवून शकतं तसंच. छान असं मसाल्यामध्ये आणून त्याला आपण पाणी घालायचं जेवढं तुम्हाला हवं तेवढं. असं ग्रेव्ही फक्त पाहिजे असेल तर असं पण ठेवू शकता. मी करी करणार आहे त्यामुळे पाणी घालणार. आणि हे येलो पार्ट असतो तो असा मॅश करून टाकायचा आणि थोडासा घट्टपणा येतो. पाणी घातले बघू शकते. अंडाकरी छान अशी घट्ट झाली. पातळ नाही एकदम. चाकून बघते मीठ वगैरे आहे का. थोडंसं मीठ लागेल. वरून आता आपण मस्त असं गरम मसाला टाकायचा छोटा 1 चमचा. थोडंसं पाणी आणि याला छान असं उकळून फुटू द्यायची. बघू शकता अंड्याला छान अशी उकळी फुटल्या. आता आपण छान असं 5 मिनटं अंडी शिजलेले आहेत. मसाला पण छान भाजला गेले. 5 मिनटं असंच बारीक गॅसवरती उकळू द्यायचं आणि मग आपली मस्त असं झणझणीत अंडा करी तयार होईल. ते आपण मस्त भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. मसाल्यामध्ये पण टाकली होती तर वरून पण थोडी टाकायची टेस्टसाठी. मस्त अशी अंडा करी आपली रेडी आहे. बघू शकता. कशी वाटली याची चमचमीत अंडा करीची रेसिपी नक्की सांगा. आणि बघू शकता मसाला छान भाजल्यामुळे तर्री बघा किती छान येते. मसाला जेवढा आपण छान भाजू तेवढे तर्री आणि छान होते आणि करीला किंवा सुक्याला टेस्ट छान येते. त्यामुळे मसाला भाजणं छान हे महत्त्वाचं असतं. तर अशा पद्धतीने अशी अंडा करी आपली मस्त अशी तयार आहे. तर कशी वाटली आजची अंडा करीची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. तर माझ्या रेसिपी आवडल्या असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय. धन्यवाद.